नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाचा आत्ताचा सर्वात मोठा निर्णय। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। फडणवीस सरकारकडून राज्य शासकीय सेवेत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। खरं तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षावरून 60 वर्षे करण्याची मागणी करण्यात आली आहे। सध्या राज्य शासकीय सेवेतील अ, ब आणि क संवर्गातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्ष एवढे आहे। दुसरीकडे ड संवर्गातील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे इतके करण्यात आले आहे। तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय सुद्धा 60 वर्ष एवढे आहे। एवढेच नाही, तर देशातील जवळपास 25 राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष आहे। यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय सुद्धा 60 वर्ष करण्याची मागणी गेल्या काही वर्षापासून सातत्याने उपस्थित केली जात आहे। महत्त्वाची बाब म्हणजे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे वेळोवेळी स्पष्ट केले आहे। मात्र सरकारकडून या संदर्भात अजून कोणताही सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही। अशी सगळी परिस्थिती असताना आता फडणवीस सरकारकडून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे। फडणवीस सरकारने राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय तर वाढवले नाही, पण सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा विविध विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीने रुजू करून घेण्यास मंजुरी दिलेली आहे। सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबतचा निर्णय झालेला नसला तरी देखील या नव्या निर्णयामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे। महाराष्ट्र राज्य शासनाच्या या नव्या धोरणानुसार सरकारी कर्मचारी वयाच्या 65 वर्षापर्यंत नोकरी करू शकणार आहेत। महत्त्वाची बाब म्हणजे जर सरकारी कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता चांगली राहिली तर त्यांना वयाच्या 70 वर्षापर्यंत काम करण्याची संधी सरकारकडून दिली जाणार आहे। या अटीचे पालन करावे लागणार। मित्रांनो, राज्य सरकारकडून घेण्यात आलेला हा निर्णय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायी असल्याचे बोलले जात आहे, परंतु या निर्णयामध्ये काही अटी सुद्धा लावून देण्यात आल्या आहेत। मिळालेल्या माहितीनुसार या निर्णयाचा फक्त अ आणि ब या दोन संवर्गातील सेवानिवृत्त राज्य कर्मचाऱ्यांनाच फायदा होणार आहे। क आणि ड संवर्गातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही। ज्या अधिकाऱ्यावर आणि कर्मचाऱ्यांवर विभागीय चौकशी सुरू असेल त्यांना सुद्धा याचा लाभ मिळणार नाही। दरम्यान सेवानिवृत्त झालेल्या पुन्हा कंत्राटी पद्धतीने सेवेत रुजू असणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीच्या वेळी असलेले मूळ निवृत्ती वेतन आणि इतर भत्ते दिले जातील, अशी माहिती दिली जात आहे। आम्ही आपणास सांगू इच्छितो की आस्थापनामधील एकूण पदाच्या 10% पदावर सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना नियुक्त केले जाणार आहे। कंत्राटी पद्धतीने नियुक्त होणाऱ्या अधिकाऱ्यांना कमाल 80,000 रुपयांपर्यंतचे वेतन दिले जाणार आहे। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।